गरमी सुद्धा आपण बसलेले आहात याची आम्हाला जाण आहे। आजच्या या मेळाव्याच्या माध्यमातून आपल्या सांगण्याचा प्रयत्न करतो। आज भोई समाज म्हटलं की तुम्ही आपण सर्वांनी पाहिलं असेल की एका वर्षात जेवढे वृत्तपत्र आले असतील आपल्या घरी, देशोन्नती असेल, लोकमत असेल, अजिंक्य भारत असेल, तरुण भारत असेल, या अख्ख्या एका वर्षात जर तुम्ही पेपर वाचला असेल तर तुम्हाला भोई समाजाविषयी काहीच लिहिलेलं भेटत नाही। बरोबर आहे का? तुम्हाला भोई समाजाविषयी काहीच लिहिलेलं भेटत नाही की भोई समाजाचं भलं करा किंवा भोई समाजाचं वाईट झालं याचं सरकारला काही घेणं नाही। भोई समाज फक्त मतदान करण्यापुरता राहिलेला आहे। जेव्हा मतदान येते तर भोई समाज हा फक्त मतदान करण्यापुरता या लोकांनी समजून घेतलेला आहे। आजही भोई समाजाच्या भगिनी मला वाईट वाटते, डिजिटल इंडिया झालं, मोठा माणूस मोठा होत चालला, गरीब माणूस आणखी गरीब होत चालला। कॉम्प्युटर कोणाच्या घरी, लॅपटॉप कोणाच्या घरी, मला दाखवा 100 मुलींच्या घरी भोई समाजाचे लॅपटॉप आहेत का अभ्यास करायला? नाही आहेत। आमच्या मुलीच्या हातात फुटाणे, आमच्या मुलीच्या बाईच्या हातात विकायला काय फुटाणे, त्यांच्या हातात मोती। बरोबर आहे ते? ही आमची अवस्था आहे। किती वर्ष झाले? 76 वर्ष झाले। सरकार म्हणजे भोई समाजासाठी कोटी रुपये दिले। कोणाला आला का कोटी रुपये? आता मतदान आले म्हणून 1500 आले वा, सर्वांनीच माहिती आहे मतदान यासाठी 1500 आले। मला हे सांगायचं या ठिकाणी, सरकारला सांगायचं आहे, शासनाला सांगायचं आहे, या ठिकाणी माझे भाऊ बसलेले आहेत त्यांना सांगायचं आहे, या भोई समाजाचा नेमका वाली कोण? हा भोई समाज या देशातला मतदार नाही का? हा भोई समाज या अकोला जिल्ह्याचा मतदार नाही का? हा भोई समाज या मूर्तिजापूर विधानसभेचा मतदार आहे की नाही आहे? मग या भोई समाज फक्त मतदान पुरताच आहे का असा प्रश्न आमचे नेते करतील मला अशी अपेक्षा। मग माझ्या बंधूंनो, आम्ही गेल्या अनेक वर्षापासून भोई समाजच नव्हे ते 12 मुलुकेदार साहेब तुम्हाला का आले नाही, जे 12 मुलुकेदार आहेत, भोई असतील, टाकोलकर असतील, वैगो असतील, ज्याला आपण झिंगाभोई म्हणतो, अशा लोकांची जी अवस्था आहे, ही अवस्था जे 70 वर्षापूर्वी कार्य होते ते आजही आहे। ज्या भोई समाजाने गावामध्ये जेव्हा पूर यायचा, लोकांचे जीव, आपला स्वतःचा जीव, आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या काठावरून त्या काठावर जीव वाचवण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने कोणी केला असेल तर तो भोई समाज आहे। या भोई समाजाचा इतिहास आहे, संत भीमाबाईंचा इतिहास साहेब सांगतील तुम्हाला। संत भीमाबाई हे आद्य कवी होते। व संत भीमाबाईची जयंती आता आपण चांगली करूया पुढच्या वेळेस। 25 मेला संत भीमाबाईंची जयंती असते। ज्या संत भीमाबाईंनी 1800च्या काळामध्ये, सन 1800च्या काळामध्ये त्यांचे आई वडील वाढले। संत भीमाबाईंचे आई वडील वाढले लहानपणे आणि वाढल्यानंतर संत भोई जन्मतः दोन्ही डोळ्याने आंधळे होते। माहिती आहे का आपल्याला? हे दोन्ही डोळ्याने आंधळे असताना संत भीमाबाईंनी काय केलं? संत भोईने या देशातली ज्या बळीप्रथा होती, जे शोषण होतं महिलांवर, त्याच्यावर आध्यात्मिक मार्गातून, जसं आम्ही गणपती मंडळातून एक संघटन तयार करतो, असं एक आध्यात्मिक मार्गातून त्यांनी एक संघटन तयार करून संत भीमाबाईने या देशामध्ये बळीप्रथेला सर्वप्रथम जर विरोध केला असेल आणि आंदोलन केलं असेल तर संत भीमाबाई होते। आणि आंधळे असताना संत भीमाने दिव्य दृष्टी प्रदान झाली। जो कोणी चांगलं काम करते
जो गोरगरिबाची सेवा करते, जो उपेक्षितांची सेवा करतो, त्याला दिव्य दृष्टी प्राप्त होते आणि तशीच दिव्य दृष्टी संत भीमा मिळाली. आणि त्यांच्या कोणीकडे गेले असताना त्यांनी अनेक कादंबऱ्या, अनेक कविता लिहिल्या जे आपल्या लोक कल्याणच्या राज्यासाठी उपयोगी ठरतात. घडवण्याचा आम्हाला भीमाबाईंचा इतिहास आम्ही रामराम करतो. आम्ही कुठे गेलो काय करतो? रामराम करतो ना. आपला रामराम कायम आहे, आपला रामराम कायम आहे. परंतु भोई समाजात एकजूट निर्माण करायची असेल तर तुम्हाला संत भीमाबाईंचा नारा लावा लागेल. काय लावा लागेल? कुठेही नारा जर तुम्ही कार्यक्रम घेत असता किंवा तुम्हाला काहीतरी आंदोलन करायचं असेल, तुम्हाला या सरकारच्या पुढे, समाजापुढे, भोई समाजामध्ये जर एक संघटना आणायची असेल प्रत्येकाच्या घरात असला पाहिजे अशी कल्पना डॉक्टर सुगत वाघमारे साहेबांनी जेव्हा मांडली तेव्हा मला अत्यंत आनंद झाला की डॉक्टर सुगत वाघमारे साहेब म्हणतात की संत भीमाबाईंचा फोटो हा जिल्ह्यातल्या प्रत्येक भोयाच्या घरी जाईल असा संकल्प साहेबांनी. मित्रांनो, गरमी होत असेल सही करा. याच्यापेक्षा जे गरमी आणि 77 वर्षांना आम्हाला दिले यांची गरमी, आता हे गरमी ज्यांच्या लेकरा बापरांवर यांना आता गरमी निर्माण करण्याची वेळ आलेली आहे. मित्रांनो, त्या ठिकाणी माझा आवाज येतो का काका? आवाज येतो? जय भीमाबाई. जय भीमाबाई. मित्रांनो, मी तुम्हाला माझा छोटासा परिचय देतो. आदरणीय व्यासपीठ भोई समाजाचा मी यांचा आभार मानतो. सुनील भाऊ रावणे, कित्तर भावणे यांचा मी खरंच एक सत्कार करतो, या ठिकाणी अभिनंदन करतो. त्यांनी हा जो प्रयत्न केला आणि या प्रयत्नानं खऱ्या अर्थाने ज्यांनी एक ताकद दिली भोई समाजासाठी, भोई समाज एकत्रीकरण होत असेल, भोई समाजाचे न्याय त्याच्या पदरात पाळायचे असतील तर मी तुमच्या पाठीशी असे सांगणारे डॉक्टर सुगत वाघमारे साहेबांच्या उद्यावरून साहेबांना तळागाळातील प्रत्येक घटकाशी एक अभ्यास केलेला आहे, एक यादी तयार केली. हा पहिला मेळावा आहे. इथून सुरुवात केली चंडिका मातेच्या देवाकडे. पहिले या समाजाचं काहीतरी चांगलं वाईट झाल्याशिवाय पुढे झालं आहे अशी साहेबांनी संकल्पना केली. मित्रांनो, या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे, डॉक्टर सुगत वाघमारे साहेब व्यक्तिमत्व जे आहे हे जाती पलीकडचं आहे. त्यांच्याकडेचा धर्म आहे, त्यांच्याकडेचा धर्म आहे. एक आध्यात्मिक माणूस आहे, एक आध्यात्मिक माणूस आहे. आणि गेल्या 22 वर्षापासून डॉक्टर सुगत वाघमारे साहेबांनी लहान लेकराच्या संस्थेपासून, हे सांगते जात तुम्हाला, लहान लेकराच्या संस्थेपासून, लहान लेकराच्या समाजकार्यापासून तर मोठ्या प्रत्येक बेरोजगारांचा जो एक हे आहे, बेरोजगार लोक आहेत. आता भोई समाजाविषयी मला थोडक्यात सांगायचं आहे की हा गजानन तायडे हायकोर्ट बंधूंनो, मी माझा परिचय देतो आणि माझ्यावर भोई समाजाचे असलेले उपकार या ठिकाणी सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न करतो. मी लावण्याचा प्रयत्न करून आलो की तुम्हाला मोठं मार्गदर्शन या ठिकाणी भेटणार आहे बोलकर साहेबांच्या माध्यमातून. मित्रांनो, मी वाटखेड पातुर्डा वाण नदीच्या गावाचा माणूस आहे. जे वाण नदी पुणेला लागते 2-4 किलोमीटरवर. वाण नदीच्या गावचा माणूस आहो. 1965 माझे आजोबा वाहून चालले होते जेव्हा माझा जन्म झाला नव्हता. 1965 माझे आजोबा एका पुरामध्ये वाहून चालले होते तेव्हा माझा जन्म झाला नव्हता. तेव्हा माझ्या आजोबाला वाचवणारे हाच भोई समाज आहे. माझ्या आजोबाला या भोई समाजाचे उपकार फेडण्यासाठी मला लहानपणे डॉक्टर सुगत वाघमारे साहेबांच्या संस्थेने दत्तक घेतलं. मला दत्तक घेतलं आणि सांगितलं बाबा, तू फक्त मी जे सामाजिक कार्य करतो तू माझ्या कार्याशी एक निष्ठेने काम कर. आणि आज रोजी निश्चितच साहेबांना आनंद वाटत असेल की या ठिकाणी तमाम भोई समाज या ठिकाणी जो जमा झालेला आहे आणि न्यायाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपल्याला बघत आहे. साहेब, या ठिकाणी सांगतो
भोई समाजासारखा प्रामाणिक समाज कोणताच नाही. भोई समाजासारखा प्रामाणिक समाज कोणताच नाही. भोई समाजासारखा इमानदार समाज कोणता. भोई समाजाला समान देतो ते कधी विसरत नाही. कारण तो जबान कशी देतो जेव्हा तुम्ही आतमध्ये पडतो पाण्यात मुळात तो स्वतःला जबान देतो त्याचा शिकवा शिकतो असा हा भोई समाज. एवढं सांगतो की डॉक्टर सुगत वाघमारे नावाची व्यक्ती हे आपल्यासाठी आता समोर आलेली आहे. येणारा काळ डेंजर आहे, खतरनाक आहे. मला या ठिकाणी सांगायचं आहे गेल्या 15 वर्षात या भोई समाजाच्या या इकडे काही योजना आल्या का, मोठ्या आल्या का? महिलांसाठी काही काम आलं का हाताला? नाही आलं ना. तर म्हणून आपण एक प्रयत्न केला की डॉक्टर सुगत वाघमारे साहेब यांना सांगितलं. आम्ही सर्व गोरगरीब लोकांनी आम्ही सर्व एक झालो. भावने भाऊ सगळा भोई समाज वाघमारे साहेब आमची विनंती आहे आमदारकीला उभा राहा. हट हे क्षेत्र घाणेरडं आहे, मी उभा राहतो. हे क्षेत्र घाणेरडं राजकारणाचं मी उभा राहतोय. साहेब हे क्षेत्र लोकांनी घाणेरडं केलं. हे समाजकार्याचं क्षेत्र आहे. हे साफ करण्यासाठी तुमची गरज आहे साहेब, तुमची गरज आहे साहेब. म्हणून आता आम्ही यावेळेस या ठिकाणी या भागात परिवर्तन घडवण्यासाठी माझ्या या ठिकाणी बसलेले ज्येष्ठ काकासाहेब आहेत, माझे बंधू आहेत, त्यांना विनंती करतो या ठिकाणी परिवर्तन करण्यासाठी हे संधी डॉक्टर सुगत वाघमारे साहेबांच्या नावाच्या माध्यमातून हे संधी गमावणार नाही अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो व माझं लांबलेलं या ठिकाणचं भाषण थांबवतो. जय भोईराज, जय भोईराज. भोई समाज एक संघटनेचा विजय, भोई समाज एक सुट्टीचा विजय.